ज्यांनी आम्हाला स्वराज्याचा मूलमंत्र दिला असे छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना प्रथमतः मानाचा मुजरा। ज्या समाजसुधारकांनी आपलं जगणं सुकर केलं, आपल्या जगण्यात असणारे अभाव दूर केले, त्या समस्त महामानवांचा मी विनम्र अभिवादन करतो। आणि भारताचे पहिले कृषी मंत्री, शिक्षण तज्ज्ञ, समाजसुधारक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी आपल्या महाविद्यालयीन व्यवस्थापनाने, प्राचार्यांनी आम्हाला हे व्याख्यान आयोजित करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही मी व्यक्तिशः आणि माझ्या महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो। आणि तुम्ही सर्वजण इथे जमलात, आपलेसुद्धा आभार। मित्रहो, माणूस समूहात जगतो आणि या समूहाची, या समाजाची जी जीवनलक्षी केंद्रे आहेत त्याचा पाया प्रामुख्याने धर्म, शिक्षण आणि कृषी यावर आधारित आहे। जितका सकस समाज असेल, जितका तो धार्मिक असेल, मी धार्मिक म्हटलं देवभोळा नाही, त्याची देवलस वृत्ती जितकी जागरूक, जितकी सजग असेल आणि तो जितका साक्षरच नव्हे तर सुसंस्कृत असेल तर निश्चितच त्या देशाचा, त्या समूहाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही किंवा तो विकसित समाज म्हणून आपल्याला दिसून येतो। डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 पापळ हे लहानसं गाव आहे अमरावती जिल्ह्यात, या ठिकाणी झाला। त्या काळी म्हणजे 100-125 वर्षापूर्वी विदर्भातील खेड्यापाड्यांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची अतिशय दयनीय आणि शोचनीय अशी परिस्थिती होती। कारण शिक्षणाचा अभाव, निरक्षरतेचा प्रभाव आणि त्यामुळे या अज्ञानातून निर्माण झालेलं त्यांचं दारिद्र्य, वैचारिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक दारिद्र्य ही सुद्धा त्या काळी अस्तित्वात होती। आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा पुरेसा अधिकार नव्हता, अस्पृश्यता होती। आणि या सर्व गंभीर परिस्थितीमध्ये, या गर्तेतून समाजाला, भारताच्या नागरिकाला बाहेर काढण्याचं मुख्य कार्य डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या तत्कालीन समाजसुधारकांनी केलेलं दिसून येते। प्राथमिक शिक्षण पापळ येथे घेतल्यानंतर भाऊसाहेब कारंजा लाड, सध्याचा वाशिम जिल्हा, या ठिकाणी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी गेले। त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेशित झाले आणि त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजनंतर भाऊसाहेब डी.फिल करण्यासाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठात इंग्लंडला गेले। मित्रहो, त्या काळात ज्यावेळी शिक्षण सामान्य माणसासाठी दुरावास्त होतं त्यावेळी भाऊसाहेबांनी पापळ ते ऑक्सफोर्ड विद्यापीठ हा जो प्रवास केला, यात त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, त्यांच्या श्रमातील सातत्य, चिकाटी हे गुण आपल्याला प्रकर्षाने आढळून येतील। आणि असे गुण आत्मसात करण्यासाठीच त्यांचं चरित्र चिंतन करणं, त्यांच्या विचारांचं मंथन करणं आणि त्यांनी जे आपल्याला देणं दिलं आहे त्याचं संशोधन करणं ही काळाची नव्हे, आपलीसुद्धा गरज आहे, आमचीसुद्धा गरज आहे। कारण माणूस शिकल्याशिवाय तो साक्षर होत नाही आणि साक्षरतेच्या पुढची पायरी म्हणजे सुसंस्कृतपणा। असा सुसंस्कृतपणा आपल्या व्यक्तिमत्वात निपजावा, आपण तो जोपासावा, यासाठी या महापुरुषांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करीत असतो। आणि जेवढे आपले सकस विचार असतील, जेवढी आपली विचारांची कक्षा रुंदावत जाईल त्या पटीत आपला व्यक्तिमत्व विकास होत असतो। आणि विद्यार्थी दशेपासून अतिशय परिश्रमपूर्वक आपल्या कार्यात सातत्य ठेवून जिद्दीने, चिकाटीने जे अभ्यास करतात आणि आलेल्या संकटावर मात करून जे पुढे जातात तेच महामानव होतात। त्यांचाच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास होतो। आणि एकदा आपला विकास झाला की आपण
आपल्या भोवताली असणाऱ्या समाजाचा विकास करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त होतो. हा विचार भाऊसाहेबांनी दिला. महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला दिला. आणि त्यांच्या विचारांचे, त्यांच्या जीवनकार्याचे जर भाग पाडायचे म्हटले तर प्रामुख्याने शिक्षण, कृषी, संविधानातील मौलिक असं कार्य आणि समाजसुधारक अशा 4 भागात आपल्याला त्यांचं कार्य विभागता येईल. भाऊसाहेबांची बुद्धिमत्ता आपल्याला यावरून लक्षात येईल की फर्ग्युसन कॉलेजनंतर जेव्हा भाऊसाहेब इंग्लंडला गेले तेव्हा फारशी काही समृद्ध किंवा सुखवस्तू घराण्यातले ते नव्हते. घरी 100 एकर जमीन होती, पण तो काळ असा होता की मुलाला इंग्लंडला शिकायला पाठवायचं आहे आणि त्यासाठी एवढा खर्च करायचा, ही मानसिकता समाजात रुजली नव्हती. तरीही भाऊसाहेबांच्या आईवडिलांनी आणि समाज बांधवांनी त्यांना प्रोत्साहन देऊन आणि स्वतः भाऊसाहेबसुद्धा अतिशय श्रमपूर्वक या गोष्टीसाठी उत्सुक होते आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी DPhil ही पदवी मिळवली. आणि मित्रांनो, मला हे सांगताना अभिमान वाटत आहे की ही पदवी त्यांना प्रदान केली ती इंग्लंडच्या राजांनी, इंग्लंडच्या अध्यक्षांनी. ज्या काळात आपल्या भारतावर इंग्लंडचं राज्य होतं त्या काळात भाऊसाहेबासारखा एखादा खेड्यातला विद्यार्थी इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या अध्यक्षांच्या हस्ते DPhilची पदवी मिळवतो, ही बाब आपल्या समाजासाठी, आपल्यासाठी आणि समस्त 18 पगड जातीसाठी अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. त्यांचे हाल झाले, त्यांना कष्ट करावे लागले, बरेचदा एक वेळा जेवण करून राहावं लागलं, तिथल्या वातावरणाशी, तिथल्या संस्कृतीशी जुळवून घ्यावं लागलं आणि त्यातून अभ्यास करून डिग्री मिळवावी लागली. मित्रहो, हे इन्स्पिरेशन, ही प्रेरणा आपल्याला त्यांच्या चरित्रातून घ्यायची आहे. तर अशा या महामानवाच्या प्रचारासाठी, त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रभर प्रसार व्हावा, आपल्याला भाऊसाहेब कळावेत, यासाठी या व्याख्यानमालांचं आयोजन आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आलं आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातली 2ऱ्या क्रमांकातली सगळ्यात मोठी संस्था आहे, शैक्षणिक संस्था, ज्या अंतर्गत 250च्या वर शाळा आणि महाविद्यालय, वसतिगृह संपूर्ण विदर्भभर चालविले जातात. इतकेच नव्हे तर कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या शिक्षणाची सोय या महाविद्यालयातून 1932 सालापासून सुरू आहे. आणि आम्हाला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की भाऊसाहेबांचे कार्य आज खेड्यापाड्यातून, शाळा महाविद्यालयातून आणि समाजातील सर्व स्तरातून पोहोचत आहे, त्याविषयी जनजागृती होत आहे. मित्रहो, भाऊसाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री आणि 1957 साली जेव्हा दुसऱ्यांदासुद्धा ते कृषी मंत्री झाले त्यावेळी 1959 साली दिल्ली येथे त्यांनी जागतिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं. 92 दिवस चाललेल्या त्या कृषी प्रदर्शनात जगभरातले तंत्रज्ञान, जगभरातलं शेतीविषयी ज्ञान, वेगवेगळी जातीची बियाणं, असं सगळं प्रदर्शन तिथे मांडलं होतं. 7 राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळी त्यांना त्या प्रदर्शनाला भेटी दिल्या होत्या. आणि भाऊसाहेबांचा हेतू हा होता की माझा शेतकरी समृद्ध कसा होईल, भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज कशी भागवता येईल, यासाठी नवनवीन बियाणांचा शोध, तांदूळाच्या अनेक जाती त्यांनी एक्सपोर्ट केल्या, ताडगुळ संघटना, भारत सेवक दल, विविध व्यायामशाळा, श्रद्धानंद वसतिगृह जे त्यांनी सुरुवातीला सुरू केलं होतं, अक्षरशः भिक्षा मागून आणि खेड्यापाड्यातून देणग्या जमा करून भाऊसाहेबांनी हा सगळा उपद्व्याप, हा सगळा प्रपंच आपल्यासाठी चालवला, शेतकऱ्यांसाठी चालवला, बहुजनांसाठी चालवला आणि समाजातील जे आर्थिक वंचित घटक आहेत, ज्यांच्यापर्यंत ह्या सोयी अजून पोहोचलेल्या नाहीत, त्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारा हा त्या काळातला आधुनिक भगीरथ होय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रहो, समाज सुधारण्याच्या दृष्टीने जर त्यांच्या कार्याचा
विचार करायचा झाल्यास तर उक्ती आणि वक्तृत्व कृती यात समानता आपल्या आयुष्यातून कशी दाखवता येईल याविषयी ते सजग होते. सर्वप्रथम अस्पृश्यांना अधिकार मिळावेत यासाठी 1927 साली भाऊसाहेबांनी अंबादेवी प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. त्याच साली आपलं जे महाड आहे इथे बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वीरित्या पार पाडला. ते वर्ष या 2 सत्याग्रहांनी महाराष्ट्रभर गाजलं. मंदिर खुलं करण्यामागं लोकांची देवलस वृत्ती वाढावी, त्यांचा देवभोळेपणा वाढावा हा विचार नसून त्यांना सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा आणि इतर माणसांप्रमाणे समानतेचा अधिकार प्राप्त व्हावा या दृष्टीने भाऊसाहेबांनी तो सत्याग्रह केल्याचे आपल्याला दिसून येते. उक्ती आणि कृती याविषयी आपण बोलताना भाऊसाहेबांचा विवाह 1928 साली मुंबई येथे पार पडला. फार गाजावाजा नाही, बँडबाजा नाही, मोठ्या मोठ्या पंक्ती नाहीत, रोषणाई नाही. डिफिल ही पदवी बॅरिस्टर होऊन इंग्लंडवरून आलेला माणूस त्याच्या लग्नाचा तामझाम जो असायला पाहिजे तो त्यांनी केला नाही. कशासाठी तर गाडगेबाबांनी जो मंत्र दिला होता की मुलांना शिकवा, मुलामुलींची लग्न काढण्यासाठी कर्जबाजारी होऊ नका, म्हणजे थोडक्यात मोठेपणा न करता अतिशय साध्या वृत्तीने आपले सण समारंभ पार पाडले गेले पाहिजेत. त्यातील केवळ विधी ह्या महत्त्वाच्या असतात, त्या आपण व्यवस्थित पार पाडल्या पाहिजे हा विचार भाऊसाहेबांनी दिला. आणि त्यानंतर अमरावती येथे जेव्हा त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन झालं त्या रिसेप्शनमध्ये 4 मेहतर जातीच्या मुलांनी वाढपी म्हणून काम केलं. समाजातून त्यांनाही विरोध झाला. स्वबांधवांनी सुद्धा त्यांना म्हटलं की हे असं बरोबर नाही, कारण तो काळ अतिशय अस्पृश्यतेचा होता, विटाळाचा होता. आणि अशा वेळेस त्यांना सर्व जाती धर्माची माणसं ही एका पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करायचे होते. पण भाऊसाहेबांना पूर्ण माहीत होतं की टीका ही होणारच आणि टीकेच्या अक्षदा झेलल्याशिवाय सुधारणेशी लग्न लावता येत नाही. या कल्पनेतून भाऊसाहेबांनी कार्य केलं. स्वतःच्या सुखाचा त्यांना कितीही रुपयाची कशीही नोकरी मिळू शकली असती, बॅरिस्टर म्हणून त्यांनी काम केलं असतं तर गडगंज संपत्ती जमा करता आली असती. परंतु त्यांनी स्वतःच्या स्वसुखाचा नांगर कशासाठी वापरला असेल तर कुप्रथांची आणि समाजातील खुडचट विचारांची जमीन नांगरली जावी, त्यातून पोषक सकस असा समाज निर्माण व्हावा ज्यात समता, बंधुता, एकता आणि अतिशय सौजन्यशीलता, सहानुभूती, दया या सगळ्या जीवनमूल्यांचा अंतर्भाव असेल. या दृष्टीने विचार केल्यास भाऊसाहेब हे खऱ्या अर्थाने आपल्याला समाज क्रांतीचे प्रणेते, ज्याला आपण सोशल रिफॉर्मर म्हणू, या दृष्टीने त्यांच्या व्यक्तित्वाचा आपल्याला परिचय होतो. यानंतर भाऊसाहेबांनी थोडक्यात पाहू संविधानात काय कार्य केलं. संविधानाच्या जी मसुदा समिती होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यातील प्रमुख सदस्य म्हणून भाऊसाहेबांनी काम केलं. 350हून अधिक डिबेटमध्ये त्यांनी भाग घेतला, अनेक दुरुस्त्या सुचवल्या आणि आज जो मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रचंड वणवा पेटलेला आहे त्याची गरज भासली नसती जर भाऊसाहेबांचं त्यावेळी त्यांनी केलेलं आवाहन समस्त महाराष्ट्रातील जनतेनं आत्मसात केलं असतं तर. परंतु आमच्या विदर्भ प्रदेशात भाऊसाहेबांनी आवाहन केलं होतं की जे जे कुणबी आहेत, संविधानात तरतूद केली की जे जे कुणबी आहेत त्यांना ओबीसी या प्रवर्गाचा लाभ मिळावा. संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं, परंतु महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जनतेने त्याचा फॉलोअप घेतला नाही, तिथल्या नेत्यांनी त्यांना सपोर्ट केला नाही आणि त्यामुळे आज हा जो गंभीर प्रश्न आपल्याला दिसून येतो हा प्रश्नच भविष्यात उद्भवला नसता. काळाची पावलं ओळखणारी ही द्रष्टी माणसं होती. यांनी आपल्या जगण्यावर, आपल्या समाजावर, आपल्या शिक्षण व्यवस्थेवर, आपल्या कृषीवालांसाठी अतिशय मोलाचं आणि भरीव असं कार्य करून ठेवलेलं आहे. त्याची आपल्याला जाणीव व्हावी यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये भाऊसाहेबांच्या जीवन कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही लोक धडपडत आहोत. ही त्याचसाठी की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, आपण या समूहाचे घटक आहोत
या समाजाविषयी असणारं आपलं उत्तरदायित्व कसं पूर्णत्वास जाईल याविषयी आपण जागृत असलं पाहिजे. यासाठी आपण काही करू शकलो तर निश्चित केलं पाहिजे. ही जाणीव आपल्याला साक्षरच नव्हे तर सुसंस्कृत बनविण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त करून देते. तर या दृष्टीने ह्या व्याख्यानमालेचं हे आयोजन आज आपल्या महाविद्यालयात करण्यात आलं. सरांनी मला जो सपोर्ट केला, मला जो मान दिला, त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाचे, सरांचे, आपले जे ग्रंथपाल आहेत यांचे मी व्यक्तिशः आणि माझ्या महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आपण भाऊसाहेबांचा विचार थोड्या अंशाने जरी आत्मसात करू शकलो आणि भाऊसाहेबच नव्हे तर तत्कालीन समस्त समाज सुधारक आज आपल्या हातात हे तंत्रज्ञान आहे मोबाईलसारखं. त्याच्या गुगलवर जर आपण कुठलीही गोष्ट टाकली, नुसतं डॉक्टर पंजाबराव देशमुख टाकले तरीही आपल्याला त्यांचं पूर्ण जीवनपट अभ्यासता येईल, पाहता येईल. आणि आपण त्यांच्या ऋणातून उतराई होण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आत्मसात करू शकलो तर ही त्यांना खरी श्रद्धांजली, त्यांच्याप्रती खरी आदरांजली ठरेल. आपण मला जो मान सन्मान दिला सर, त्याबद्दल मी आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.